सॉरी। हे बघ, या घरात राहून जर सगळ्यांची मनं जिंकायची असतील तर कोणाला काय आवडतं यापेक्षा कोणाला काय आवडत नाही यापासून सुरू कर, कळलं? आणि आता ह्या सगळ्याची सवय करून घे। हे जर जमणार नसेल तर माझ्या पुढे मार्ग मोकळा आहे। देवी आई, यात साजिरी मॅडमची काय बी चूक नाहीये। मीच त्यांना सांगायला विसरले। पारू, पारू हे सगळं स्वतःवर का ओढून घेते? पारू, साजिरी ह्या घरात नवीन आहे, पण तुला कळायला नको हे? तू नको सांभाळून घ्यायला? आणि साजिरी, तू आत्तापासूनच हलगर्जीपणा सुरू केलास का? हे बघ, श्रीकांतच्या बाबतीत इतकं कॅज्युअल राहणं मला चालणार नाही, कळलं? साजिरी मॅडमनी असं कसं काय केलं? मला चांगलंच आठवतंय मी त्यांना सांगितलं होतं कमी तिखटाचं जेवण करायला। नाही नाही, साजिरी मॅडम मुद्दाम तर नक्कीच असं काही करणार नाहीत। पण मग त्यांनी असं तिखट जेवण का बरं केलं असेल? अरे, या साजिरीच्या बाबतीत एवढं सिरियस नको व्हायला होतं। हे माफ करा, यापुढे असं होणार नाही। पहिलं ठीक आहे, मी ओके आता। हो श्रीकांत, तू आत्ता ठीक आहेस, पण पारूच्या ह्या छोट्याशा चुकीमुळे तुझ्या जीवावर बेतलं असतं मग? आणि ह्या अशा क्षुल्लक क्षुल्लक चुकांच्या नंतर सवयी होतात। आणि साजिरी, यापुढे संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय तू किचन मध्ये पाऊल ठेवायचं नाहीस, कळलं? बाबा, सावित्री आत्या, बाबांसाठी साधं ताक पाठवून दे। कळलं? कळलं ना मॅडम काय म्हणत होत्या ते? लक्षात ठेव। पण असू दे, जेवण चांगलं होतं, आवडतं मला। पारू, तू खोटं का बोललीस? तू तर मला सांगितलं होतंस ना की घरात सगळ्यांना कमी तिखट जेवण लागतं, पण मीच तुझं ऐकलं नाही। आणि तरी तू अहिल्या मॅडम समोर माझी बाजू का घेतलीस? साजिरी मॅडम, तुम्ही नव्या पाहुण्या आहात घरात, मी सांगितलं होतं तुम्हाला, पण कामाच्या गडबडीत विसरला असाल तुम्ही। तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ, होतं असं कवा कवा। खरं तर ना तुमचं नाही, माझं चुकलं आहे। तुम्ही स्वयंपाक करताना मी तुमच्या सोबत असायला पाहिजे होतं। नाही ग पारू, तू स्वतःवर कशाला ओढून घेतेस? पारू, तुला माहितीये हे असं तिखट जेवण बनवायला मला प्रीतमने सांगितलं होतं। काय? हो, मी तर नॉर्मल जेवण बनवलं होतं। तो मला म्हणाला की घरात सगळ्यांना झणझणीत जेवण लागतं आणि स्पेशली श्रीकांत सरांना। आणि म्हणून मी प्रीतम सर असं का करताय? आजच चुकलं, मी उगाच प्रीतमचं ऐकलं। तुझं ऐकलं असतं तर ऍटलीस्ट मला ओरडा तरी पडला नसता। पण प्रीतम असं का वागला असेल ग? साजिरी मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। प्रीतम सर लई चांगले आहेत। मला असं वाटतंय त्यांनी मस्करी केली असेल तुमची। मस्करी? ही अशी फालतू मस्करी करतं का कोणी? आणि तसंही मी त्याचे खूप किस्से ऐकलेत आणि तो किती बिघडलेला मुलगा आहे मला चांगलंच माहिती आहे। उगाच मी प्रीतमचं ऐकलं। साजिरी मॅडम, हे बघा, तुमच्या मनात प्रीतम सरांबद्दल गैरसमज झालाय, तो लवकरच दूर होईल।
आणि मला खात्री आहे माझ्यासारखेच तुम्ही दोघं बी चांगले मित्र व्हाल. मी वचन देते ना तुम्हाला, यापुढं प्रीतम सर असे नाही वागणार. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. यावेळेस माफ करा ना त्यांना प्लीज. बघतेच प्रीतम सरांना. मी आलेच. कुठल्या टेन्शन मध्ये असेल तो? नेमका प्रीतम सर समजतंय मला. हे बघा, हे समज करण्यामागं तुमचा वाईट हेतू नव्हता, पण तुमचा मार्ग चुकीचा होता. काय बी झालं तरी तुम्ही असे डावपेच करू नका पुन्हा प्लीज. आमच्यामुळं कुणाच्या बी जीवावर बेतल असे खेळच नाही करायचेत आम्हाला. प्रीतम सर, मी विनंती करते, तुम्ही आधी जाऊन साजिरी मॅडमची माफी मागा प्लीज. पण पारू, तू असं कसं काय? सर आदिती बाबा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय.